नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण खानदेशी पद्धतीने दाल बाटी करणार आहोत। त्याला दाल बट्टी सुद्धा म्हणतात। ही दाल बाटी करण्यास अतिशय सोपी आहे आणि ती चवीला सुद्धा खूप छान लागते। वरून कुरकुरीत आणि आतून मऊ किंवा ठिसूळ अशी होते। बाटी किंवा बट्टी तयार करण्यासाठी इथे मी वेगळं असं पीठ दळून आणलेलं आहे। त्याचं प्रमाण असं आहे, 1 किलो गहू, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी सोयाबीन बी पाहिजे आपल्याला आणि अर्धी वाटी मका। हे सर्व साहित्य आपल्याला गिरणीतून जाडसर दळून आणायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पीठ आपल्याला हवं आहे। या पिठामध्ये मी 3 ते 4 चमचे तीळ घालत आहे, अर्धा चमचा हळद घालत आहे, 1 चमचा ओवा घालत आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाववाटी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे, ते या पिठामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थंड झाल्यानंतर सर्व तेल या पिठाला असं चोळून घ्यायचं आहे। गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे बट्टी मस्तपैकी खुसखुशीत होते। पुन्हा हाताने चांगलं तेल पिठाला लावून घ्यायचं आहे आणि अगदी साध्या पाण्याने हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। गरम किंवा कोमट असं कोणतंही पाणी आपल्याला घ्यायचं नाही। याला थोडा वेळ चिकटपणा येत नाही, कारण पीठ आपलं रवाळ आहे। जसे जसे आपण पीठ मळत जाऊ तसं तसं या पिठाला चिकटपणा येतो। चांगला असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। किंचित सैलसरच ठेवायचं आहे, ते रवाळ असल्यामुळे पाणी शोषून घेते पीठ। 20 मिनिटे याला भिजू द्यायचे आहे। 20 मिनिटानंतर पुन्हा हे मळून घ्यायचे आहे आणि याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत। आपल्याला लहान मोठे जसे हवे तसे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। मी इथे मोठा गोळा बनवत आहे। मोठा गोळा बनवला की बट्टी बाहेरून मस्त अशी कुरकुरीत होते आणि आतून ठिसूळ होते। अशा पद्धतीने इथे मी सर्व गोळे बनवून घेणार आहे। आधीच गॅसवर एका कुकरमध्ये मी पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे। त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि बट्ट्याचे आपले सगळे गोळे तयार झाले की उकळी आल्यानंतर सर्व गोळे आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचे आहेत। इथे सर्व बट्ट्यांचे गोळे तयार झालेले आहेत। आता आपण उकळत्या पाण्यामध्ये हे गोळे टाकूयात। गोळे टाकल्यानंतर 20 मिनिटं आपल्याला हे चांगले उकडून घ्यायचे आहेत। बट्ट्यांचे गोळे 10 मिनिटं उकडल्यानंतर पुन्हा याला आपल्याला थोडेसे असे खालीवर हलवून घ्यायचे आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा ते चांगले उकडल्या जातात। 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे चांगले उकडले गेले आहेत। ते असे फुगतात किंवा फुलतात आणि हलके होतात। इथे मस्तपैकी आपले दाळबट्टीचे गोळे उकडून झालेले आहेत। हे गोळे आपल्याला पाण्यातून असे निथळून काढायचे आहे आणि एका ताटलीमध्ये थंड करायला ठेवायचे आहे। इथे आपण वरणासाठी किंवा डाळीसाठी मसाला करणार आहोत। अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, कोथिंबीर, लसण, अद्रक, जिरे आणि कढीपत्ता हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। बाटीची दाल करताना किंवा वरण करताना एका भांड्यामध्ये 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला वाटलेला लसण खोबऱ्याचा मसाला घालायचा आहे। तो चांगला परतू द्यायचा आहे। गॅस लहान करायचा आहे, म्हणजे आपला मसाला करपणार नाही। चांगला सुगंध सुटेपर्यंत आणि मसाला चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा मसाला चांगला परतल्यामुळे आपले वरण किंवा डाळ अशी खमंग होते। हा मसाला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत। अर्धा ते पाऊण चमचा लाल काश्मीरी तिखट घालायचा आहे। घरगुती लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, इथे मी सांबर मसाला सुद्धा अर्धा चमचा घालत आहे। पाव चमचा हळद घालायची आहे आणि या तेलावरच हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यामुळे वरणाला किंवा डाळीला मस्त असा कलर येतो। नंतर यामध्ये हटलेलं तुरीच्या डाळीचं वरण घालायचं आहे आणि ते चांगलं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे मी पाऊण वाटी
तुरीच्या डाळीचं वरण शिजून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. आपण बट्ट्या उकडलेलं जे पाणी शिल्लक राहतं ते पाणी या वरणामध्ये घालायचं आहे. ते आपल्याला टाकून द्यायचं नाही. त्याच्यामुळे डाळीला मस्त अशी चव येते आणि पुन्हा आपल्याला लागेल एवढंच पाणी घालायचं आहे. तुम्हाला बट्टीसाठी किती पातळ किंवा घट्ट वरण करायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. या वरणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिंच आणि गूळ यामध्ये घालायचे आहे. अर्धी वाटी भिजवलेलं चिंचेचं कोळ घालायचं आहे. त्या चिंचेनुसारच इथे मी गूळ घालत आहे. आता वरण चांगले ढवळून घ्यायचे आहे आणि मसाले चिंच गूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. डाळबाटीचे वरण पातळच असते. वरणाचा गॅस आपल्याला लहान करायचा आहे आणि चांगलं 10 मिनटं आपल्याला हे उकळू द्यायचं आहे. आता उकडलेल्या बट्ट्या चांगल्या थंड झालेल्या आहेत. त्या अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. तुम्ही लहान मोठ्या जाड पातळ कशाही कट करू शकता. अशाच पद्धतीच्या सर्व बट्ट्या मी कट करून घेत आहे. गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. आता सर्व बट्ट्या आपल्या कट करून तयार झालेले आहेत आणि तेलही चांगले गरम झालेले आहे. तेलामध्ये आपल्याला एक एक बट्टी अशी व्यवस्थित सोडायची आहे आणि दोन्ही बाजूने चांगल्या लालसर बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बट्ट्या तळण्यास थोडासा जास्त वेळ लागतो. एक घाणा बट्टीचा तळण्यास कमीत कमी 5 मिनिटे लागतात. बट्ट्या तळताना थोड्या थोड्या वेळानंतर त्याच्या बाजू पलटायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या बट्ट्या मस्तपैकी अशा खमंग लागतात. आता आपल्या बट्ट्या व्यवस्थित अगदी खमंग तळल्या गेलेल्या आहेत. त्या एका ताटलीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या बट्ट्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. इथे बट्ट्यांमध्ये तीळ घातल्यामुळे बट्ट्या दिसायला तर छानच दिसतात, पण चवीला सुद्धा खूप छान लागतात. तिळामुळे बट्ट्या आणखीनच पौष्टिक होतात. या बट्ट्यांमध्ये मी ओवाही घातलेला आहे. ओवा हा पचनाचं काम करतो, म्हणून या बट्ट्या पचायलाही हलक्या आहेत. आता या सर्व तळलेल्या बट्ट्या एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे. या बट्ट्यांसोबतच खमंग असं आंबट गोड वरण किंवा डाळ आणि घट्ट दही घालून केलेली काकडीची कोशिंबीर. वाव, मस्तच बेत. इथे आपली डाळ बाटी तयार झालेली आहे. वरून कुरकुरीत आणि आतून ठिसूळ अशी मस्तपैकी डाळबट्टी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.